नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी साधला संवाद। तामसवाडी गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार। धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन। आणि आनंदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धुळे व शिंदखेडा तालुक्यातील गावांना शनिवारी भेटी देत अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। शिंदखेडा तालुक्यातील टेमला मेथी व धुळे तालुक्यातील लामकणी आदी गावांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। राज्य शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असून अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही यावेळी रावल यांनी दिली। या पाहणी दौऱ्यात आमदार राघवेंद्र बदाने, दोंडेच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका कृषी अधिकारी मनोज सिसोदिया, योगेश सोनवणे, गट विकास अधिकारी सुरेश नेतनराव, मंडळ कृषी अधिकारी BK बोरसे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला, गारपीट पडल्या आणि वारा वादळ येऊन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। खरं तर हे हवामानामधला जो बदल आहे त्याचा फार मोठा फटका आपल्या शेतकरी बांधवांना बसतोय। पीक लहान असलं तेवढंच नुकसान झालं, तेवढं दुःख होतं, पण रेडी पीक असलं, तयार झालेलं पीक आणि त्यावेळेस ज्यावेळेस वादळ येतो त्यावेळेस अत्यंत नैराश्याची परिस्थिती होते। माझ्या मतदारसंघात देखील, माझ्या धुळे जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी वारा वादळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस पडल्यामुळे नुकसान झालं। जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार साऱ्या शेतांची पाहणी आम्ही करतोय। जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या की सगळ्या प्रकारचं आपण पंचनामे केले पाहिजे। कांद्याच्या संदर्भातला विषय होता, कांद्याचा सुद्धा पंचनामा झाला पाहिजे। पंचनामा करून त्यांना योग्य असा मोबदला हे सरकार देणार, कारण हे भाजप प्रणित महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांचं केंद्रबिंदू ठेवून काम करणारं सरकार आहे। मागच्या काळामध्ये मोफत वीज बिल असेल, कर्जमाफी असेल, अनेक योजना घेत असतो। दुर्दैवाने हे जे हवामानामधलं जो लहरीपणा आहे त्यामुळे फार मोठं नुकसान होतंय, तर त्याला सामोरे जावं लागेल, त्याला नाईलाज आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे। आम्ही साखरी धुळे रस्त्यावरील तामसवाडी गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन दुभाजकाला धडकून उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली। साखरी धुळे रस्त्यावरील तामसवाडी गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात 4 जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली। यामुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। तसेच घटनेची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी साखरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मदत कार्य केले। याबाबत अधिक माहिती अशी की शिरडाणे गावातून क्रुझर वाहन MH18W 6226 हे लग्नाचे वऱ्हाड घेऊन साखरी तालुक्यातील तामसवाडी येथे लग्नासाठी आले होते। लग्न सोहळा आटपून परत शिरडाण्याकडे जात असताना तामसवाडी पासून अवघ्या 500 मीटर अंतरावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। भरगाव क्रुझर थेट दुभाजकाला जाऊन धडकले आणि त्यानंतर 4 ते 5 वेळा पलटी होऊन रस्त्याच्या पलीकडे जाऊन उलटली। झालेल्या अपघातात काव्या स्वप्नील पाटील वय 3 राहणार शिरडाणे, प्रिया चिमुरडीसह भटाबाई साहेबराव पाटील वय 40 राहणार बेळगाव तालुका पाचोरा व 1 जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले, तर एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की वाहनातील सर्व 19 प्रवासी जखमी झाले। तामसवाडी ग्रामस्थांनी आणि लग्नातील अन्य मंडळींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना खासगी वाहनांनी साखरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। येथून पुढील उपचारासाठी 15 जखमींना धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले। या प्रकरणी साखरी पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या लग्न सोहळ्यात या मृत्यूच्या तांडवामुळे शिरडाणे आणि तामसवाडी गावावर शोककळा पसरली आहे। आज आपल्या धुळे तालुक्यातील शिरडाणे गावामध्ये वऱ्हाड लग्नाच्या निमित्ताने साक्री तालुक्यामध्ये गेले असताना रस्त्यामध्ये दुर्दैवी अपघात त्यांचा झाला। माझी या अपघाताच्या निमित्ताने मला माहिती मिळतात आम्ही इथं धुळे सिव्हिल कार्यालय सिव्हिलमध्ये आम्ही भेट दिली। तिथे पेशंटची विचारपूस केली, बाकीच्या लोकांना ऍडमिट केलं। काही लोक साक्रीला त्यांना घेऊन गेले असल्यामुळे साक्रीच्या उपजिल्हा रुग्णालयातनं आपल्या धुळे सिव्हिलला
पेशंट तिथं रवाना होत आहेत. त्याच्यामध्ये 2 लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत. बाकीचे लोक गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार धुळे सिव्हिलचे आमचे सर्व डॉक्टर बांधव घेत आहेत. काही लोक प्रायव्हेट ठिकाणी ऍडमिट झालेले आहेत. त्यांच्याशी सुद्धा आमचा संपर्क चालू आहे. त्या अनुषंगाने मी माझ्या धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील ग्रामस्थांना नम्र विनंती करतो की आता लग्न सराईचा मोठ्या प्रमाणामध्ये ओघ चालू होईल आणि या लग्न सराईमध्ये मोठ्या प्रमाणात वराड इकडच्या तिकडे नेलं जातं. या ठिकाणी लग्न सराईमध्ये वराड नेत असताना ज्या काही गाड्या आपण भाड्याने करतो त्या भाडेकरू आमच्या ड्रायव्हरांना पण विनंती आहे आणि ज्यांच्या घरी कार्य आहेत, शुभ कार्य असतील, दुःखद प्रसंग असतील, भाड्याच्या गाड्या करत असताना आपण आग्रहाने या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे आणि ड्रायव्हर लोकांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे. कारण की एका ड्रायव्हरच्या हातामध्ये हजारो लोकांचे कुटुंब, हजारो लोकांचा परिवार त्यांच्या हातामध्ये असतो आणि ते जीवाची पर्वा त्यांनी ती ठेवली पाहिजे आणि काळजी घेऊन आपला हा प्रवास सुखकर केला पाहिजे. ही विनंती मी या निमित्ताने करतो. शेवटी हा प्रसंग दुर्दैवी असतो. कोणाच्या मनात असं नसतं की असं घडायला पाहिजे, पण दुर्दैवाने का होईना पण आपल्याला जास्तीत जास्त असे प्रसंग कसे टाळता येतील याच्यासाठीचा प्रयत्न आपण जागरूक राहून आपल्या नागरिकांनी करायला पाहिजे. या निमित्ताने मी ही विनंती करतो. आपण येणाऱ्या काळामध्ये अशी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या सभागृहात शनिवार दिनांक 4 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात खेळाडू तसेच पालक वर्ग यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. खेळाडूंसाठी त्यांचा ग्रोथ विकास या विषयावर या ठिकाणी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने फिजिकल ट्रेनिंग स्किल, आहार, पालकाची जबाबदारी अशा विविध विषयांवर या ठिकाणी खेळाडू पालक यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पालकांनी देखील विविध प्रश्न उपस्थित करत खेळाडूंसाठी मान्यवरांचे मार्गदर्शन घेतले. या प्रसंगी नाशिक येथून राष्ट्रीय बॅडमिंटन खेळ प्रशिक्षक मकरंद देव, आहार तज्ञ डॉक्टर जितेंद्र भामरे, असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा SSVPS संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव DV पाटील, बॅडमिंटन प्रशिक्षक अभिजित पाटील आदी उपस्थित होते. समजा माझ्याकडे ताकद कमी आहे आणि समोरच्याकडे ताकद जास्त आहे आणि त्याच्याकडे फिटनेस लेवल पण जास्त आहे. आपण असं बोलूया, तुमच्या मनाप्रमाणे कसं होतं की तो खूप फटाफट स्मॅश मारतो, पण माझ्याकडे जर डिफेन्सिव्ह जर कॅपॅसिटी जर जास्त असेल तो अटॅक करणारा काय करणार, काही करू शकत नाही. दुसरी एक गोष्ट, तो अटॅक केव्हा करेल जेव्हा तुम्ही शरीर त्याला उंच देताय मारायला, त्यावेळेस तो खाली मार. तुम्ही जर शरीर खाली मारलो तर तो मारणार कुठे मला सांगा. तुम्ही जर शरीर खाली मारलो तेवढी कॅपॅसिटी तुमच्यात आहे का ती कंट्रोल करायचं, हे स्किल मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागणार. मग तुमची ती रिटर्न करण्याची कॅपॅसिटी, त्याच्या रिटर्न करण्याची कॅपॅसिटी हे वाढले गेले पाहिजे. प्रत्येक स्ट्रोक हा तुम्हाला प्रत्येक स्किल मध्ये तुम्हाला ते करता यावं लागेल. ज्या प्रांगणात बसला आहे ते ऐतिहासिक प्रांगण आहे. ज्या संस्थेत तुम्ही आलेला ही संस्था 111 वर्ष जुनी संस्था आहे आणि मला सांगायला आनंद आहे की पहिलं बोर्ड जे आहे बॅडमिंटन ते आमच्याकडे DV पाटील, धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशनचा सचिव म्हणून सध्या मी गेल्या 15 वर्षांपासून काम करतो आहे. आज आम्ही धुळे असोसिएशनच्या माध्यमातून आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. आज पालक आणि खेळाडू या दोघांच्या भूमिकेसाठी हा आमचा प्रयत्न होता की पालकांनी याबाबत आपल्या पाल्यासाठी किती जागरूक राहावं. त्याच्याबद्दल त्याचा कुठलाही खेळ असतो त्या समजा असा असला आहार म्हणा, विहार म्हणा, त्या संदर्भात ज्या बारीक गोष्टी आहेत या आम्ही आज चर्चासत्रातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्या खेळाडूंना फिजिकल ट्रेनिंग किंवा त्याचं जे स्किल आहे ते कसं डेव्हलप केलं पाहिजे, कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त आपण कसं शेड्यूलबद्ध पोचू शकतो या संदर्भातलं सगळे बारकावे जे आहेत जेवढे ते मकरंद देव सर यांनी चर्चासत्रात त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली आहे. त्याच्यानंतर आहार कसा असावा, आहाराबाबतीत जे सूर्योदयापासून झोपण्यापर्यंत वेळ स्पोर्ट्समनची कशी असावी, एखादी खेळाडू कशी असावी या संदर्भात एक चांगला अत्युत्कृष्ट असं महाराष्ट्रात डॉक्टर जितेंद्र भामरे सर एक्झिक्युटिव्ह मेंबर आहेत, त्यांनी आज आम्हाला या संदर्भात दिलं. याबाबत पालकांचं खूपच समाधान वाटलं की आज आगळावेगळा कार्यक्रम तो झाला. चर्चासत्रामध्ये
बरेच पालकांनी प्रश्न उत्तराचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना त्या भूमिका समजल्या की खेळ कसा असतो, खेळाचे आपला पाल्य जो खेळतो आहे त्याच्या भूमिका कशा आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी आमचं असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर भैयासाहेब संजय पाटील सुद्धा तेवढेच एक राष्ट्रीय खेळाडू सुद्धा ते सुद्धा आमच्या असोसिएशनला दरवेळी मदत करत असतात. आजच्या कार्यक्रमाचे ते आमचे अध्यक्ष असून आम्हाला आमच्या कार्यक्रमासाठी ते आलात. त्याच्यावरून त्यांच्याही असोसिएशन सचिव या नात्याने त्यांचा मी आभार व्यक्त करतो. धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयामार्फत समाधान शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. धुळे तालुक्यातील आनंदखेडे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत धुळे ग्रामीण तहसीलदार कार्यालयामार्फत आयोजित समाधान शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरुवातीस श्री छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या शिबिरात आनंदखेडे मंडळातील नागरिकांना विविध शासकीय सेवा योजनांचा लाभ देण्यात आला. यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत दुरुस्त नोंदींचे वितरण करण्यात आले. तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले. काही लाभार्थ्यांना मंजुरी आदेशही वितरित करण्यात आले. आरोग्य विभागाकडून आभा कार्ड व आयुष्यमान कार्ड वाटप तसेच नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ग्राम विकास विभागामार्फत विवाह नोंद प्रमाणपत्र, जन्म दाखले व नमुना 8 उतारे देण्यात आले. महिला व बाल विकास विभाग मार्फत पात्र महिलांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले. तसेच ई शिधापत्रिका वितरण व आधार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन देऊरचे मंडळाधिकारी सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने, माजी आमदार कुणाल पाटील, तहसीलदार अरुण शेवाळे, किरण शिंदे, बाळासाहेब बदाने, अरविंद जाधव, शंकर खलाने, सरपंच तुलसीदास अहिरे, अशोक सुडके, डोंगर नवसारे, विठ्ठल मास्तर, नाना वाघ, प्रवीण जाधव, मनोज गवते, किरण थोरात, भरत नवसारे, देवेंद्र कोळी, ललित अहिरे, कपिल माळी, अण्णा अमृतसागर, रघुनाथ मोठा भाऊ, भवरलाल पाटील, जिभाऊ गर्दे, प्रमोद जैन, गणेश गर्दे, भगवान गर्दे, अक्काबाई राजपूत, पोपट शिंदे, दिगंबर कोळी आदी उपस्थित होते. व्यापक आणि विस्तृत होऊन शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या सगळ्या योजना लवकर पोहोचाव्यात यासाठी हे शिबिर आहे. सर्व विभागांच्या योजना या प्रत्येक महसूल मंडळनिहाय आपल्या गावागावी पोहोचल्या पाहिजे याच्यासाठीचं काम या अभियानाच्या माध्यमातून चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. तहसीलदार साहेब इथं उपलब्ध आहे. साहेब हा का पहिल्यांदा चेअर आला का? हा का पहिल्यांदा चालू झालं का? जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं 10 वर्षापासून हा महाराजस्व अभियानाचा चेअर महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. हे गावोगावी शिबिर झाले पाहिजे होते, पण आता तुर्तास झाले नाही. पण आता आपण झाल्यापासून सर्वप्रथम सगळ्या महसूल मंडळांमध्ये ही सुरुवात केली. मागच्या काळामध्ये परत गारपीट झाली, त्याच्या मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांची नासधूस झाली. आपण सुद्धा सरकार दरबारी मदत मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. जागच्या जागी सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आम्हाला तुमच्यापर्यंत आणता येतील त्या गारपिटीच्या व्यतिरिक्त, त्या नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त आम्ही तिथं प्रयत्न करतोय. आज आमचे पितांबर मोठा भाऊ इथं उपलब्ध नाहीये. त्यांचं सुद्धा शेताच्या मध्ये 50 आपण तहसीलदार साहेब आपण आलो होतो, जवळजवळ 30-40 गाई म्हशी तिथं त्यांच्या जागच्या जागी गोठ्यामध्ये वारल्या होत्या. आपण तिथं त्यांची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय. शासनाच्या मध्ये कोणता जीआर नाही, कोणत्यामध्ये अशी प्रकारची तरतूद नाही, कोणत्याही लेखाशीर्ष या मदतीसाठी उपलब्ध नाही. म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना मदत मिळायला पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा माझा जवळजवळ 8 महिन्यापासून चालू आहे. अण्णासाहेब गावपाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या ज्या योजना या शेतकरी राजाच्या कल्याणासाठी आम्हाला आणता येतील आणायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. अक्कलपाड्याच्या धरणामध्ये निमदाळा आणि गोंदूरचं आरक्षण नाही, वारचं आरक्षण आहे, कुंडाळाचं पण आरक्षण आहे, पण त्यांच्यापर्यंत कधी पाणी आजपर्यंत पोहोचू शकलं नाही. त्याच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. निमदाळा आणि गोंदूरला अक्कलपाड्याच्या आरक्षणामध्ये कसं घेता येईल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. या तालुक्यामध्ये माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 100% ट्रान्सफॉर्मरचा विषय या शेतकऱ्यांच्या बांधावर राहू देणार नाही हा शब्द या निमित्ताने मी आपल्या या ठिकाणी देतो. काम करत असताना कधीच
डीपीडीसीच्या व्यतिरिक्त हेड माहिती नव्हता. मी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाचा एक हेड होता त्याच्या माध्यमातून 150 ट्रान्सफॉर्मर जिल्ह्याला बाळासाहेब बदाने उपलब्ध झाले. 50 ट्रान्सफॉर्मर आपल्या विभागाला हँडओव्हर झाले. अजून 100 ट्रान्सफॉर्मर रस्त्यामध्ये आहेत. ते हँडओव्हर झाल्यानंतर 150 ट्रान्सफॉर्मर हे आपल्या माध्यमातून तिथे या तालुक्यामध्ये वाटप होणार. की सिंचन विभाग असेल, विजेचा विषय असेल, पगाराचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, प्रत्येक विभागाच्या मध्ये आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी साधला संवाद. तामसवाडी गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे क्रुझर वाहन दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार. धुळे शहर व तालुका बॅडमिंटन असोसिएशन तर्फे खेळाडूंसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन. आणि आनंदखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.